नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, तलाठी भरती 2026चे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले. जी परीक्षा आता एम-पी-एस-सी मार्फत घेतली जाणार आहे. तलाठी भरतीचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय-काय लागणार आहे, त्याची शेवटची तारीख काय, याची ए टू झेड माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. मित्रांनो, तलाठी भरतीचा फॉर्म भरताना तुमची फॉर्म हा एम-पी-एस-सीच्या प्रोफाईलवरती भरावा लागतो आणि तेथून तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंटही काढू शकता. चला तर या ठिकाणी तलाठी भरती 2026चा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, Googleवरती यायचं या ठिकाणी सर्च करा एम-पी-एस-सी ऑनलाईन. अशा प्रकारे सर्च करा. एक नंबरलाच एम-पी-एस-सी ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टम म्हणून वेबसाईट आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जर तुमचं अगोदरच या ठिकाणी अकाउंट क्रिएट असेल, अगोदर तुम्ही एम-पी-एस-सीचा फॉर्म भरला असाल, मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं. समजा आपण आता पहिल्यांदाच फॉर्म भरतोय, या अगोदर फॉर्म भरलेला नाहीये, तर त्या कंडिशनला काय करायचं आहे, क्रिएट अ न्यू अकाउंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा ईमेल टाकायचा आणि गेट ओ-टी-पी वरती क्लिक करायचं. त्याच पद्धतीने मोबाईल नंबर टाकायचा, गेट ओ-टी-पी वरती क्लिक करायचं. तुमच्या ईमेलवरती आणि मोबाईलवरती ओ-टी-पी येईल. ईमेलच्या ओ-टी-पी खाली ईमेलचा ओ-टी-पी, मोबाईलच्या ओ-टी-पी खाली मोबाईलचा ओ-टी-पी आणि व्हेरिफाय करायचं. दोन्ही ओ-टी-पी टाकायचे आणि व्हेरिफाईड करायचं आहे. ईमेलवरला ओ-टी-पी तुम्हाला स्पॅम फोल्डरमध्ये किंवा ऑल जे मेल असतात त्यामध्ये मिळेल. त्या ठिकाणी दोन्ही सुद्धा मेल टाकून या ठिकाणी ईमेल आणि मोबाईल नंबर टाकून व्हेरिफाय करा. पासवर्ड टाकायचा आहे. न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डमध्ये एकच. तुमचं नाव @123 या फॉर्मॅटमध्ये टाका. हा पासवर्ड तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जो हवा आहे तो. नंतर डेट ऑफ बर्थ टाकायची, दिनांक, महिना आणि वर्ष. आता खाली तुम्हाला काही सिक्युरिटी क्वेश्चन आहेत. आता चाइल्डहूड निकनेम या ठिकाणी तुमचं लहानपणी तुम्हाला कोणत्या नावाने ओळखत होता? तुमचा चाइल्डहूड फ्रेंड असेल, तुमचा ब्लड ग्रुप असेल, एच-एस-सी तुमची केव्हा झाली ते वर्ष, तुमच्या हायस्कूल टीचरचे तुमचे जे आवडते टीचर असतील किंवा स्पोर्ट्समन असतील ते टाकायचं आणि खाली या ठिकाणी तुम्हाला कॅप्चा टाकून रजिस्टर करायचं. सिक्युरिटी क्वेश्चन ध्यानात ठेवायचे, हे काही जास्त इम्पोर्टंट नाही आहेत. फक्त तुमचा मोबाईल वगैरे हरवला तर त्यावेळेस कामी येतील तुमचा आयडी पासवर्ड मिळवण्यासाठी. आता आपला आयडी आणि पासवर्ड क्रिएट झाला, दोन्ही टाका आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आणि प्रोसीड करायचं. ज्यांचा अगोदरच क्रिएट आहे ते डायरेक्टली या ठिकाणी लॉग इन करून या पेजवरती येतील. ज्यांनी नवीन केलाय त्यांनी आपली प्रोसेस तर आपण सांगितली. समजा आता आपल्या या ठिकाणी प्रोफाईल क्रिएट झाली. आपली प्रोफाईल आता भरायची. ज्यांची अगोदर प्रोफाईल क्लिअर आहे त्यांनी या ठिकाणी अपडेट करायची. आता या ठिकाणी प्रोफाईल क्रिएशन म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. आपल्याला टोटल 6 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. प्रोफाईल क्रिएशनवरती क्लिक करायचं. आता ज्यांनी अगोदर फॉर्म भरलाय त्यांची ही बेसिक माहिती असणार आहे. त्यांनी फक्त अपडेट करायची, बरोबर आहे का चेक करायची. सरनेम टाका, फर्स्ट नेम टाका, मिडल नेम टाका, फुल नेम टाका 10वीच्या मार्कशीटनुसार. परत फुल नेम टाका, तुमचं देवनागरीमध्ये, मराठीमध्ये तुम्हाला समोर टाकायचं. टाकून द्यायचं, खाली यायचं. मदर्स नेममध्ये तुमच्या आईचं नाव टाका, व्यवस्थित नाव टाकायचं आहे. नंतर डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली येईल. आता या ठिकाणी जेंडर विचारलं, मेल, फिमेल काय जे जेंडर असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली आला, ईमेलसुद्धा आला. मॅरिटल स्टेटस मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते निवडायचं. नॅशनॅलिटी आपली इंडियन येईल. मदर टंग या ठिकाणी मराठी मातृभाषा आपली या ठिकाणी निवडायची आणि नंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर बघा तुमच्या नावात वगैरे जर बदल असेल तर या ठिकाणी तुम्हाला येसवरती क्लिक करायचं, नसेल तर नाही. नंतर मराठी तुम्हाला लिहिता वाचता बोलता येते का, तर येस, येस, येसवर तिन्ही ठिकाणी क्लिक करायचं. आता तुमची हाईट टाकायची. तुमची हाईट कशा पद्धतीने टाकायची खाली दिली बघा. तुमचा 107 सेंटीमीटर आहे, 62 आहे, 65 आहे, 80 आहे, 70 आहे, 72 आहे. काय जे असेल तुम्ही टाकायचं. समजा 1.75 आहे आपली. नंतर तुमचं वेट किती आहे, तुमचं वजन किती आहे ते सुद्धा या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तुम्ही अप्रॉक्सिमेटली जवळपास या ठिकाणी टाकू शकता. त्यामध्ये कमी जास्त होतंय. त्यामुळे वेट टाकून द्या. नंतर कॅटेगरी. तुमची जी कॅटेगरी एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-टी-डी, एन-टी-बी, एस-सी-बी-सी काय जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडा. समजा मी ओ-बी-सी निवडतो. नंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर. तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा एम-आर-सी कोड किंवा कास्ट सर्टिफिकेट नंबर टाका. कोणत्या जिल्ह्यामध्ये कास्ट काढलाय ते जिल्हा निवडा आणि डेट टाका समोर. डेट टाकल्यानंतर विचार बघा, आता ओ-बी-सी मधून आला असेल तर तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. येसवरती क्लिक करायचं आहे. तुमचा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा नंबर आणि या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कोणत्या तारखेला काढले ती तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची. डू यू व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, तर नो करायचं आहे, आपल्याकडे नाही. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी विचारलं
बेंचमार्क डिसेबिलिटी वगैरे अपंग वगैरे आहात तर येस करायचं नसेल तर नाही. नंतर बघा स्पोर्ट पर्सन असेल तर येस करायचं नसेल तर नो करायचं. नंतर बघा तुम्ही आर्म फोर्सेस वगैरे फोर्समध्ये आहात का विचारलंय, असेल तर येस करायचं नसेल तर नो करायचं. खाली यायचंय. नंतर बघा तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहात का विचारलंय, असेल तर येस नसेल तर नो. BMCचे एम्प्लॉय असेल तर येस नसेल तर नो. नंतर बेस्टचे एम्प्लॉय असेल तर येस नसेल तर नो. आपण कोणतेच एम्प्लॉय म्हणून डायरेक्ट नो. खाली यायचंय. डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र तर येस, तुमच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे. येसवरती क्लिक करायचंय. कोणत्या जिल्ह्यातला आहे ते अवेलेबल करायचंय. नंतर कोणता जिल्हा आहे तो सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. कोणता डिस्ट्रिक्ट आहे तो जिल्हा टाकायचा आणि तारीख टाकायची. व्यवस्थित टाकायची बघा, सर्टिफिकेटचा नंबर, तुमचा जिल्हा आणि तारीख व्यवस्थित टाकायची, चूक वगैरे होऊ द्यायची नाही. नंतर बघा तुमच्याकडे रिझर्वेशन ॲडिशनल आहे का, तर नाही, आपल्याकडे कोणतंच सर्टिफिकेट नाही. नंतर ऑर्फन अनाथ वगैरे आहात का, त्याचं सुद्धा रिझर्वेशन तुम्हाला या ठिकाणी भेटतं, आरक्षण, ते सुद्धा आपल्याकडे नाही. म्हणून मी दोन्ही ठिकाणी या ठिकाणी नो करतो. असेल तर द्या, नसेल तर काही देण्याची गरज नाही. सेव्ह अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचं. सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर आपली बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी सेव्ह झालेली. आता स्टेप 2 यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता बेसिक इन्फॉर्मेशन झालेली आहे. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन. स्टेप 2 वरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड राहत असलेला पत्ता टाकायचा आहे. तुमचं गाव कोणतं आहे, तुमचा पोस्ट कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे, आपलं राज्य कोणतं आहे, या पद्धतीने पिनकोड काय, व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरायची. याच्यात काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही. सर्व तुम्ही परमनंट जो राहत असलेला पत्ता आहे तो पत्ता आणि कायमस्वरूपी पत्ता दोन्ही सुद्धा टाकायचे. मी सर्व या ठिकाणी पत्ता भरून घेतो, राहण्याचे ठिकाण वगैरे व्यवस्थित, आणि सेव्ह अँड कंटिन्यू वरती क्लिक करतो. तुम्ही दोन्ही एकाच ठिकाणचे ॲड्रेस सुद्धा टाकू शकता. आता स्टेप 3 वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमच्या कोर्ट ॲक्शन वगैरे पेंडिंग आहेत का विचारलं. या ठिकाणी कोर्टला वगैरे तुमच्यावर कोर्ट केस कचेरी चालू आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. तुमच्या विरुद्ध काही कारवाई वगैरे झाली आहे का ते सुद्धा द्यायचं आहे. तुमच्या विरुद्ध वॉरंट वगैरे निघालेलं आहे का, MPSC, UPSC कोणत्याही परीक्षेतून तुम्हाला या ठिकाणी प्रतिबंधित केलं आहे का विचारलंय. 5 नंबरचा पॉईंट बघा, या ठिकाणी सुद्धा नो करायचं आहे. नंतर 2 नंबरचा पॉईंट बघा किंवा 4 नंबरचा पॉईंट बघा, तुमच्या विरुद्ध अगेन्स्ट केस वगैरे, कोर्ट केस वगैरे आहे का विचारलंय. सर्व ठिकाणी नो नो करायचं. कुठे येते येस करायचं नाही. खाली यायचं आणि सेव्ह अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी क्वालिफिकेशन स्टेप 4 वरती क्लिक करा. जेथे तुम्हाला रेड स्टार दिसते बघा कोपऱ्यामध्ये, क्वालिफिकेशन टाईप, त्याच्या पुढे रेड कलरचं बारीकसं छोटंसं स्टार आहे. जिथे स्टार असेल ना ती इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची, बाकी सोडून द्या. आता खाली या SSC मार्कशीट टाकायची सर्वप्रथम, नंतर HSC, नंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन अशा प्रकारे टाकायचे असेंडिंग ऑर्डरमध्ये. तर SSC क्वालिफिकेशन, नंतर स्टेट महाराष्ट्र, बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी आपलं स्टेट बोर्ड आहे. नंतर क्वालिफिकेशन या ठिकाणी आपण पास आहोत. नंतर क्वालिफिकेशन कंप्लीटची कोणती तारीख आहे, कोणत्या तारखेला तुम्ही 10वी पास झालात ती तारीख या ठिकाणी टाकायची, जी तुमच्या 10वीच्या मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेटवरती असते. कोणती एक तारीख टाका. नंतर याचं आहे अटेम्पमध्ये आपण एकाच अटेम्पमध्ये पास झालो. पर्सेंटेज किती ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे, किती पर्सेंटेज तुम्हाला 10वीला पडलेले आहेत. नंतर नंबर ऑफ अकॅडमिक मंथ, तर आपलं किती आहे, एका वर्षाची 10वी म्हणजेच 12 महिने 12th टाका. नंतर फर्स्ट क्लासमध्ये पास. मोड आपला रेग्युलर या ठिकाणी आपण होतो, रेग्युलर करायचं आहे. आणि समोर सीट नंबर किंवा रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मंथ आपण कोणत्या मंथमध्ये पास झालो होतो आणि वर्ष टाकायचं आहे. ही बेसिक माहिती, एकदम जास्त काय डोकं लावण्याची गरज नाही. सर्व माहिती फिलअप करायची आहे आणि या ठिकाणी ॲडवरती क्लिक करायचं. फॉर एक्झाम्पलसाठी सर्व माहिती भरली आणि मी ॲड करतो. जसं तुम्ही ॲड करसाल तुमची 10वीची माहिती अशा प्रकारे भरलेली अशा प्रकारे दाखवली जाईल. आता खाली या क्वालिफिकेशन टाईप HSC निवडा. आता आपण SSC झालं, HSC 12th देतोय. क्वालिफिकेशन HSC टाका. नंतर स्ट्रीम आर्ट, कॉमर्स, सायन्स काय जे असेल ते निवडा, आपलं सायन्स. स्टेट कोणतं आहे तर महाराष्ट्र राज्य आपण या ठिकाणी निवडायचं आहे. नंतर बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी तुमची जी असेल ते, मग तुमचं CBSE असो, स्टेट बोर्ड असो, काय जे असेल ते निवडा. तुम्ही पास आहात का विचारलंय. क्वालिफिकेशन स्टेटस, कोणत्या तारखेला तुमचा निकाल लागलेला आहे ती तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची बघा. पूर्वी जसं तुम्ही 10वीची माहिती भरली त्याच पद्धतीने आता 12वीची भरायची, टाकायची. खाली यायचं आहे. परत तुम्हाला विचारेल बघा, कंप्लीट डेट टाकून द्या. नंतर अटेम्प्ट, किती अटेम्प्टमध्ये तुम्ही पास झाला आहात 12वी, तर एकच अटेम्प्ट. पर्सेंटेज विचारेल तुम्हाला, तर किती जे पर्सेंटेज असतील तुम्हाला 12वीला ते तुम्हाला टाकायचे.
नंतर नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स, परत 12th एकच वर्ष, फर्स्ट क्लास, सेकंड काय जे असेल ते टाकायचे. मोड आपला करस्पॉन्ड तर रेग्युलर आपलं मोड आहे. नंतर कंपल्सरी सब्जेक्ट वगैरे सायन्स करून टाका डायरेक्ट. आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट वगैरे काही देण्याची गरज नाही. दिले तरी चालतात, नाही दिले तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, ते काय कंपल्सरी नाही. आणि सीट किंवा रोल नंबर समोर तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. आपण फक्त सायन्स करूयात आणि रोल नंबर टाकतो. परत कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही पास झालात, कोणत्या वर्षामध्ये तुम्ही पास झालात ते टाकायचं आणि ॲडवरती क्लिक करायचं. जसे आपले 10वीचे मार्क्स ॲड झालेले आहेत, त्याच पद्धतीने आपले 12वीचे मार्क्ससुद्धा या ठिकाणी ॲड झालेत. आता आपल्याला द्यायचे ग्रॅज्युएशन. सिलेक्ट टाईपमध्ये परत या ठिकाणी ग्रॅज्युएट सिलेक्ट करा. नंतर बघा नेम ऑफ क्वालिफिकेशन तुमचं काय झालंय, बी-ए, बी-एस-सी काय जे झालं असेल तुमचं, ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं. तर आपल्या या ठिकाणी समजा बी-कॉम झालंय किंवा बी-ए झालंय किंवा या ठिकाणी बी-एस-सी झालंय, ते तुम्ही टाकायचं. समजा मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल बी-ए निवडतो. तर बी-ए टाकल्यानंतर समोर परत तुम्हाला विचारेल तुमचं स्ट्रीम कोणती, आर्ट, कॉमर्स, सायन्स काय जे असेल ते, तर आपलं आर्ट्स होतं. मग कोणत्या राज्यामध्ये तुमचं बी-ए झालंय परत विचारेल, तर आपलं महाराष्ट्र राज्य. परत युनिव्हर्सिटी विचारेल कोणत्या स्टेटमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालंय, तर आपलं समजा महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल किंवा यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी असेल, जे काय तुमचे असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी असेल, जी काय असेल ती निवडायची. नंतर क्वालिफिकेशन स्टेटस पास आहेत का, तर पास. डेट ऑफ क्वालिफिकेशन कंप्लीट, कोणत्या तारखेला तुमची ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालं, ती तारीख तुमची कोणत्या याच्यानुसार टाकायची, तर शेवटच्या इयरच्या मार्कशीटनुसार तुम्हाला ही तारीख टाकायची, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात असू द्या. नंतर बघा अटेम्प्ट विचारले तुम्हाला, किती अटेम्प्टमध्ये तुम्ही पास झाला ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. तारीख व्यवस्थित टाकायची, कुठेही चूक वगैरे होऊ द्यायची नाही. एकदा चुकल्यानंतर परत तुमचा फॉर्म चुकेल. किती अटेम्प्टमध्ये पास झाला, पण एकाच अटेम्प्टमध्ये. पर्सेंटेज किती आहे, शेवटच्या इयरच्या मार्कशीटनुसार पर्सेंटेज जे भरायचे तुम्हाला, ते तुम्ही या ठिकाणी टाकायचे. आता नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स म्हणजेच काय, किती महिने तुमचा या ठिकाणी हा बी-एचं ग्रॅज्युएशन चाललंय. तर आपलं समजा आता 3 वर्ष चाललंय, म्हणजे 12-36 36 महिने आपलं या ठिकाणी ग्रॅज्युएशन चाललेलं आहे. अकॅडमिक मंथ किती आहेत, तर 36. फर्स्ट क्लासमध्ये पास आउट, रेग्युलरमध्ये पास आउट, कंपल्सरी सब्जेक्ट या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काय हिस्ट्री असेल किंवा जे काय सब्जेक्ट असेल ते निवडू शकता. जिओग्राफी असेल, नसेल तर काही टाकू नका, काहीच टाकण्याची गरज नाही. फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं सर्वात महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बघा आर्ट्समधून झालंय की ते तुमच्याकडून घेतात. समजा आपण या ठिकाणी हिस्ट्री एक टाकून देतो. नंतर बघा तुम्हाला परत विचारेल या ठिकाणी की तुमचे रजिस्ट्रेशन डेट वगैरे काउन्सिल, ते काही भरण्याची गरज नाही. ते काय कंपल्सरी नाहीये. तुमच्या मनानुसार तुम्ही टाकलं तरी चालतं, नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. तर मी या ठिकाणी हे काहीही भरत नाही. फक्त या ठिकाणी सब्जेक्टपर्यंत भरतो आणि ॲडवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बेसिक माहिती आहे, सर्व माहिती तुम्हाला भरायची. बाकी यामध्ये काही डोकं लावू नका. रजिस्ट्रेशन नंबर वगैरे वगैरे काहीही टाकण्याची गरज नाही. फक्त तुम्ही सर्व तुमच्या ग्रॅज्युएशनचे डिटेल्स भरायचे, मुख्य जी माहिती ते आणि ॲड करा. बघा 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन, एच-एस-सी ग्रॅज्युएट सर्व आपलं आलेलं आहे. आता या ठिकाणी क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन आपली सेव्ह करून घ्यायची. स्टेप 4 सुद्धा सेव्ह झालेली. स्टेप 5 वरती क्लिक करा. या ठिकाणी एक्सपिरियन्स वगैरे आहे का विचारलंय, तर नो करा आणि सेव्ह करायचं. काही एक्सपिरियन्स नाही. आता आलोय फोटो आणि सिग्नेचर. फोटो अपलोड करताना होता होईल तोपर्यंत व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो अपलोड करा. नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. 50 केबीच्या आतमध्ये या ठिकाणी फोटो अपलोड करा. फास्ट अपलोड होईल. सिग्नेचर अपलोड करा आणि सेव्ह करायचं. आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेले आहेत. तर या ठिकाणी सर्वप्रथम फोटो सिग्नेचर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर खाली कन्सर्टला टिक करायचं आणि सबमिट आणि लॉक प्रोफाईल यावरती क्लिक करा. कन्फर्म करा. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल या ठिकाणी लॉक होऊन जाईल. माय अकाउंटवरती क्लिक करा. बघा आपली प्रोफाईल स्टेटस जे दिसतंय ना, ग्रीन झालेलं आहे, इथं कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आपली आता प्रोफाईल व्यवस्थितरित्या सर्व भरणं झालेली आहे. आता भरायचं आहे आपल्याला फॉर्म. फॉर्म आता एकदम सोपा आहे. फक्त तुम्हाला टिक करायचं आहे आणि ॲप्लाय करायचं. ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पब्लिश 27/6/2026 दिसतंय बघा. या ठिकाणी व्ह्यूवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही त्यावरती क्लिक कराल, या ठिकाणी बघायचं आहे चेक इलिजिबिलिटी यावरती तुम्हाला क्लिक करायचं. जसं त्यावरती तुम्ही क्लिक कराल, आता यामध्ये एक प्रोफाईलमध्ये तुम्ही ज्यावेळेस सर्व माहिती भरतात तरच तुमची चेक प्रोफाईल इलिजिबल दाखवते, नाहीतर दाखवत नाही. तर बघा टॅक्स असिस्टंटला आपली टायपिंग नाही म्हणून इलिजिबल नाही. आपण या ठिकाणी टेक्निकल असिस्टंटसाठी इलिजिबल आहोत. नंतर मोटर व्हेकलसाठी आपण इलिजिबल आहोत.
नंतर व्हिलेज रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजे तलाठी जे पद आहे त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी इलिजिबल आहोत, ग्रीन दाखवतंय. आता या ठिकाणी एवढ्या पदासाठी आपण पात्र आहोत. बघा, हे अशा प्रकारे टिक दिसतंय. याचा क्रमांक सुद्धा तुम्ही वरती खाली करू शकता. तर आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि या ठिकाणी कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला सेंटर विचारेल, एक्झाम सेंटर कोणतं घ्यायचंय त्यावरती क्लिक करा. कन्सल्टवरती खाली टिक करायचंय. टिक केल्यानंतर खाली यायचंय, लोकेशन टाका, कुठून तुम्ही फॉर्म भरत आहात तो लोकेशन टाकायचा आणि सबमिट आणि पे फीजवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट, SBI आणि ओके. ओके केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट येईल. पेमेंट आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता UPI निवडा. QR कोडला स्कॅन करायचं. पेनावरती क्लिक करून हा QR कोड स्कॅन करायचा आणि तुमचं पेमेंट हे करून घ्यायचं. पेमेंट झाल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये माय प्रोफाईलमध्ये गेलात की तुम्हाला तुमचा या ठिकाणी फॉर्म खाली दाखवला जाईल, किती फॉर्म तुम्ही भरलेले आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचा फॉर्म हा तलाठी भरतीचा फॉर्म हा भरू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. नक्कीच आपली टीम तुम्हाला उत्तर देईल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. जय हिंद.